आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। केज तालुक्यातील येवता येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत सुभाषचंद्र बोस यांची जयंती, माता व पालक मेळावा आणि हळदी कुंकूचा कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सरपंच विलासप्पा जोगदंड, तर प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षण अधिकारी लक्ष्मण बेडसकर, विस्तार अधिकारी सुनील केंद्रे साहेब, उपसरपंच बाळासाहेब सक्राते यांची प्रमुख उपस्थिती होती। सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सुभाषचंद्र बोस, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून धूपदीपाने पूजन करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या विद्यार्थिनींनी व शिक्षक केदार सर यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत गीताने केली। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक शिंदे सर यांनी आपली शाळा मुख्यमंत्री सुंदर शाळा या स्पर्धेमध्ये आपण भाग घेत आहोत, तरी आम्हाला गावकऱ्यांची साथ हवी आहे, तरी आपण आम्हाला सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त करतो। आपली शाळा ISO नामांकनपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आपण सर्वजण मिळून करू, असे शिंदे सर यांनी आपल्या प्रास्ताविकात म्हटले आहे। यावेळी विस्तार अधिकारी सुनील केंद्रे यांनी बोलताना सांगितले की मुलींना चांगले शिक्षण द्या, तिला तिच्या स्वतःच्या पायावर उभे करा। मुलगी ही 2 घरी दिवा लावते, यामुळे पालकांनी मुलीच्या शिक्षणाकडे लक्ष देऊन मुलीचे शिक्षण पूर्ण करावे असे त्यांनी सांगितले। गटशिक्षण अधिकारी लक्ष्मण बेडसकर साहेब यांनी सांगितले की आपल्या गावची शाळा सुंदर शाळा आहे। आपल्या शाळेमध्ये शिक्षक चांगले आहेत, परंतु मुले शाळेत फक्त 6 तास असतात, 18 तास आपल्या मुले घरी असतात, त्यामुळे पालकांनी त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे। पुढे बोलताना बेडसकर यांनी सांगितले, कमीत कमी तुम्हाला डॉक्टर इंजिनियर होता आले नाही तरी चालेल, परंतु तुम्हाला डॉक्टर इंजिनियरचे आईवडील नक्कीच होता येईल, असे यांनी उपस्थितांना मुलाचे मार्गदर्शन केले। अध्यक्षीय समारोप करताना सरपंच विलासप्पा जोगदंड यांनी म्हटले की आपल्या गावचा प्रमुख या नात्याने बालविवाह रोखण्यासाठी मी कटिबद्ध आहे। शाळेच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असा विश्वास दिला। यावेळी महिला, पालक व शाळेचे सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र टुडे प्रतिनिधी वसंत सोनवणे, बीड केज। आईच आपल्या मुलाला सुव्यवस्थितपणे घडवू शकते। मुलगा घडण्यामध्ये, मुलगी घडण्यामध्ये ती आईचा खूप मोठा वाटा असतो आणि हे घडवण्यासाठी सर्व मातांना एकत्र बोलून शाळेमध्ये त्यांचं उद्बोधन केलं, त्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या, तर चांगल्या प्रकारचं यशस्वी अशा प्रकारची ही शाळा घडू शकते, यासाठी हा कार्यक्रम केलेला आहे। खूप वेळ झाला कार्यक्रमाला, पण असो तरी सुद्धा चांगल्या कार्यक्रमासाठी वेळ देणे हे आपल्या सगळ्यांचं काम असतं। हे बघा, शाळा सुंदर झाली तुमची, चांगला प्रशिक्षित स्टाफही आहे तुमचा इथे, पण शाळा नाही शिकत, मुलं शिकतात। शाळा सुंदर होऊन उपयोग नाही, आपल्याला मुलं तसे स्मार्ट झाले पाहिजे। आणि मग शाळा सुंदर झाली, शिक्षण चांगले, आता मुलं सुद्धा तसे वेल क्वालिफाईड बनण्याच्या मार्गावर आहे तुमचे। आणि मग सगळ्यांनी मिळून सामूहिक, मुलगा हा शाळेमध्ये सरांनी सांगितलं होतं 6-8 तासच असतो आमच्या, 12 तास 14 तास तुमच्या जवळ आहे। तुम्ही त्याला शिकवणार नाहीत म्हणून ते शाळा तयार झाल्या, पण काय शिकवलं याचा मागोवा घेतल्याच्या नंतर त्या मुलामध्ये काय शिकवलं ते सांगावं लागतं आपल्या आईला। असं ज्यावेळेस वाटतं त्यावेळेस मुलगा 100% दररोज त्याचं रिकग्निशन करतो। तुम्ही घरी गेल्यानंतर जर विचारलं की आज काय शिकवलं सर, ठीक आहे आपण अशिक्षित आहे, तुम्हाला काही त्यातलं येणार नाही, पण त्याचं ऐकून घ्यायला काय हरकत आहे? त्याला काहीतरी सांगावं लागेल ना, आज मला हे शिकवलंय, ते शिकवलंय, हे शिकवलंय, त्यातलं तुम्हाला काही समजतं का नाही हा भाग दूर ठेवा। आपण टीव्ही पाहतो घरामध्ये, सगळ्याच गोष्टी आपल्याला समजतात का नाही, पण पाहतो। तसं मुलांना सुद्धा जर तुम्ही विचारलं की आज तुला काय शिकवलं, एक 15-20 मिनिटं आपण खर्च करायचे ठरवले, तर मुलाला असं वाटेल की आपल्याला दररोज घरी विचारतात काय शिकवलं आणि सांगावं लागलं। आणि मग सांगण्यासाठी का होईना ते मुलं ठरवते की आपल्याला हे अभ्यास केलाय, हे अभ्यास केलाय। आणि शिक्षण हे दृढीकरणावर, म्हणजे जास्तीचा सराव करण्यावर अवलंबून, नुसतं एकदा शिकून कुणालाच येत नाही, त्याचं जास्तीत जास्त दृढीकरण केलं पाहिजे, त्याला जास्तीत जास्त समजून सांगितलं पाहिजे, म्हणजे ते या ठिकाणी शिकतात। आता तरी बऱ्यापैकी महिलांचा सहभाग दिसला या ठिकाणी, महिलांचा सहभाग महिला मेळाव्याला शक्यतो दिसत नाही। तसं येवता हे आपलं गाव बऱ्यापैकी सधनात मोडतो, तुम्हाला मायग्रेशनचं थोडं प्रमाण कमी आहे, पण तरी सुद्धा आहेच, नाही असं नाही। परिसर हा आपला खूप मोठ्या स्तरावर आपण व्यापलेला आहे। तुम्ही
कार्यक्रमाचं औचित्य त्यांनी खूप चांगलं साधले संक्रांतीचं.